पुण्यामध्ये खडकमाळ वस्ती येथे स्थानिकांकडून आंदोलन केलं जाते। नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी आंदोलन केलं जात आहे। स्थानिकांच्या जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावल्यात। स्थानिकांना विश्वासात न घेता बांधकाम केल्याचा आरोप करण्यात येतोय। सर्व प्रक्रिया कायदेशीर केल्याची लोकप्रतिनिधींनी माहिती दिलेली आहे। स्थानिकांच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे। खडकमाळ वस्ती येथे स्थानिकांकडून आता आंदोलन केलं जात आहे। विश्वासात न घेता बांधकाम केल्याचा आरोप केला जातोय, तर सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचं लोकप्रतिनिधी यांनी सांगितलं आहे। पंचमंडळाच्या खडकमाळीत बऱ्याचशा मालमत्ता आहेत। त्यापैकी ही कटके तालीम ही पूर्वापार आपल्या खडकमाळीची एक प्रतिष्ठित तालीम म्हणून ओळखली जायची। आज त्या तालमीच्या जागेवर अतिक्रमण करून हे बांधकाम उभं केलेलं आहे। हे बांधकाम आमच्या कुठल्याही पूर्वसंमतीशिवाय केलेलं आहे व याला आमचा विरोध राहील हे आम्ही कटाक्षाने सांगू इच्छितो। आमची खडकमाळी पंच कमिटीची 636 म्हणून ही मिळकत आहे, जी आता इथे बेकायदेशीरपणे बांधलेली आहे। त्याला आम्ही वेळोवेळी कुठलीही पंचांची त्यांनी परमिशन घेतलेली नाही आहे। त्यांना मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता का अर्जामध्ये 24 तासाची नोटीस कॉर्पोरेशनने त्यांना दिली होती, तरी पण त्यांनी दंडीशाही करून इथे बिल्डिंग बांधली आहे आणि गेले 30-35 वर्ष झालं त्या बिल्डिंगचा वापर करतायत। त्याचा कुठलाही हिशोब आज पंच कमिटीला त्यांनी दिलेला नाही आहे। आज गेले 70-80 वर्ष झाले एकाच घरातला अध्यक्ष आहे। वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या सगळ्या लोकांना सामावून घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।